कोविड काळात पोलीस भरती रखडल्यानं वयोमर्यादेत बाद ठरणाऱ्या परीक्षार्थींना 2 वर्षांची मुदत वाढ देताना वयोमर्यादेची अट 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिल करण्यात आली होती। मात्र त्यानंतर मराठा आरक्षणामुळे हा विषय लांबणीवर पडला। आता पोलीस भरती परीक्षा 2024 मध्ये घेण्यात येणार आहे। त्यामुळे वयोमर्यादा पार केलेल्या राज्यातील जवळपास 1,20,000 परीक्षार्थींना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसेल। मराठा आरक्षणामुळे लांबलेल्या भरतीसाठी परत एक वाढ देत शेवटची संधी द्या अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे। साहेबांनी म्हटलं होतं आम्हाला विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये की मुलांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही आणि ही भरती जी आहे आम्हाला आमचे फॉर्म भरून घेण्यात यावे आणि ही भरती समोर ढकलण्यात यावी। आणि आता ही पोलीस भरती पावसाळ्यामध्ये कोणत्या बेसिसवर तुम्ही घेत आहे? आम्ही इतके 6-6 महिने महाराष्ट्रातील सगळे आमदार खासदार निवेदन दिले, त्यांना पाया पडलो। इव्हन आम्ही फडणवीस साहेबांच्या घरी 2 वेळा गेलो, त्यांनी म्हटलं की हे काम प्रोसेसमध्ये आहे, पण अजूनही करता करता आता तारीखा येऊन राहिल्या, आम्ही कोणाकडे जायचं? जी 31 डिसेंबरपर्यंत जी वयोमर्यादा मागे दिलेली होती ती आताच्या भरतीसाठी 2 महिन्या किंवा 3 महिन्याची ही मुदत वाढवून द्यावी। एक संधी म्हणून आम्हाला पोलीस भरतीत संधी देण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।